पशुखाद्यावर मोठा सवाल. 3 वर्षांचे शासन निर्णय कागदावरच, 15 दिवसांचा अल्टिमेटम. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. पशुखाद्याला गुणवत्ता नियंत्रण कोण करणार? पशुवैद्यकीय औषधांची तपासणी कोण करणार? आणि सर्वात मोठा प्रश्न, शासन निर्णय निघून 3 वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी नेमकी कुठे अडकली आहे? महाराष्ट्रातील पशुपालक आणि कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर आता थेट पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या दारात दस्तक देण्यात आली आहे. आणि प्रशासनाला देण्यात आली आहे फक्त 15 दिवसांची मुदत. मुदतीत कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाहूया नेमकं प्रकरण काय आहे. महाराष्ट्रातील पशुखाद्य आणि पशुवैद्यकीय औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय पशुपालक कुक्कुटपालक शेतकरी समन्वय समितीच्या वतीने पशुसंवर्धन आयुक्तांकडे एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात 14 जुलै 2023, 22 जुलै 2024 आणि 31 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित निर्णयांना बराच कालावधी उलटूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. कुक्कुटपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशुखाद्य हा उत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मात्र काही कंपन्यांकडून पुरवण्यात येणाऱ्या पशुखाद्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. निकृष्ट दर्जाच्या खाद्यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. काही प्रकरणांमध्ये पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाटण तालुक्यात अवघ्या 10 दिवसात 9 म्हशींचा मृत्यू झाल्याचा संदर्भही या निवेदनात देण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील कारण मीमांसा आणि पशुखाद्याशी असलेला संबंध अधिकृत तपासणीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे. प्रश्न, 3 वर्षांपासून प्रश्न कायम का? पशुपालकांचा सवाल सरळ आहे. शासन निर्णय झाला, समिती स्थापन झाली, शिफारशी झाल्या, मग प्रत्यक्ष अंमलबजावणी का झाली नाही? निवेदनकर्त्यांचा आरोप आहे की विविध जिल्ह्यांमधून निवेदने आणि पत्रव्यवहार करण्यात आला. लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र प्रत्यक्षात केवळ पत्रव्यवहार आणि माहिती संकलन सुरू असल्याचे उत्तर मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. FDAच्या सर्क्युलर 4मुळे चर्चेला वेग. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. 3 ऑगस्ट 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडून सर्क्युलर 4 जारी करण्यात आल्याचा संदर्भ निवेदनात देण्यात आला आहे. पशुवैद्यकीय औषधांच्या तपासणी आणि कारवाई संदर्भात या परिपत्रकाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय औषधांची गुणवत्ता, विक्री आणि उपलब्धतेवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा किती प्रभावी आहे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या निवेदनातून प्रशासनाकडे प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी, 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबींची चौकशी करावी. दुसरी, 2023, 2024 आणि 2025 मधील संबंधित शासन निर्णयांची 15 दिवसांत अंमलबजावणी करावी. तिसरी, पशुखाद्य आणि कुक्कुटखाद्याच्या गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण आणावे. चौथी, पशुवैद्यकीय औषधांची नियमित तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक कडक करावे. आणि 5वी महत्त्वाची मागणी, पशुखाद्याच्या नियमनासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, निवेदनकर्त्यांनी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत ठोस कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्रातील पशुपालक शेतकऱ्यांना एकत्र करून औंध, पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेते, शासन निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत काय भूमिका घेते आणि पशुखाद्य व पशुवैद्यकीय औषधांच्या गुणवत्तेवर कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे संपूर्ण राज्यातील पशुपालकांचे लक्ष लागले आहे. मात्र पशुपालकांच्या मेहनतीवर त्यांचा संसार उभा आहे. पण जर पशुखाद्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? शासन निर्णय कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, 15 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर आंदोलनाची वेळ येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाच्या भूमिकेतूनच मिळणार आहेत. या प्रकरणातील प्रशासनाची अधिकृत भूमिका किंवा पुढील कार्यवाही समोर आल्यास 24x7 न्यूज रिपोर्ट त्याचा पाठपुरावा करणार आहे. मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा, नाशिक. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्य, वेग, विश्वास. अशाच महत्त्वाच्या आणि जनहिताच्या बातम्यांसाठी आमच्या 24x7 न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण बातमी तीच जी जनतेचा आवाज बनते.
24x7 न्यूज रिपोर्ट. सत्य, वेग, विश्वास. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे. आज 7/8/2026 रोजी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आम्ही राज्यातील लाखो पशुपालक शेतकऱ्यांच्या ज्या पशुपालन व्यवसाय करताना ज्या समस्या येतात, अडचणी येतात, खाद्य उत्पादन कंपन्या असेल किंवा कुक्कुटपालन संदर्भात ज्या करार करणाऱ्या कंपन्या असेल ज्या फसवणूक करतात, त्या संदर्भात आम्ही मागील 3 वर्षापासून पशुसंवर्धन कार्यालयामार्फत जे काही शासन निर्णय पशुपालक शेतकरी हिताचे मंजूर केले परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. ही खरं तर खूप मोठी शोकांतिका आहे. त्या संदर्भात आम्ही आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे यांना आज भेटायला आलतो, परंतु आयुक्त साहेब काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आमची भेट झाली नाही. ज्या आमच्या मागण्या आहे, ज्या पशुपालक शेतकऱ्यांच्या निकृष्ट दर्जाचं खाद्य देऊन महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे कंपन्या फसवणूक करतात, त्यामुळे उत्पन्न असेल पशुपालक शेतकऱ्यांचं, अंडी असेल, मांस असेल किंवा दुधामध्ये 30 ते 40% अक्षरशः उत्पन्नामध्ये घट झाली आहे. त्या संदर्भात वारंवार सुद्धा पशुसंवर्धन विभागाने पत्रव्यवहार केला आहे, परंतु नुसतं पत्रव्यवहार करून फायदा नाही. जो FCCIचा जो 2006चा कायदा आहे त्यामध्ये ह्या सर्व कंपन्या याच्यामध्ये समावेश करावा हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे. तसं जर नाही झालं तर येत्या 15 दिवसात आम्ही मोठ्या संख्येने राज्यातील पशुपालक शेतकरी याच कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत. हीच माहिती मी आपल्या माध्यमातून राज्यातील पशुपालक